विद्यार्थी मित्रांनो, आपण पुणे जिल्ह्याच्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो आणि पुणे जिल्ह्यावरती आपण पहिला जो काय व्हिडिओ आहे किंवा पहिलं जे काय लेक्चर आहे ते शूट केलेलं आहे आणि कृपया पहिलं लेक्चर तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर आपलं हे दुसरं लेक्चर आज आपण सुरू करत आहोत। या दुसऱ्या लेक्चरला देखील तुम्हाला पूर्णपणे बघायचं आहे। परीक्षेच्या दृष्टीने हे जे लेक्चर्स आहेत हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, कारण या लेक्चरमधून बराचसा जो काय प्रश्नांचा साठा आहे किंवा माहिती आहे ही तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार आहे आणि त्यासाठी आपले लेक्चर एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा। आणि या प्रश्नांचं विश्लेषण देण्यासाठी आणि प्रश्न समजावून देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे विद्यार्थी मित्रांनो आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काय प्रश्नाच्या संदर्भामधले लेक्चर्स आहेत ते काही काळामध्येच काही वेळेमध्येच आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत। त्यासाठी तेही लेक्चर चांगल्या पद्धतीने तुम्ही बघा। सुरुवातीला आम्ही असा मोटिव्ह ठेवला होता की नाशिक हा जिल्हा आम्हाला पूर्ण करायचा होता आणि तो पूर्ण देखील केला। त्यानंतर मुंबई जिल्हा पूर्ण केला आणि आज आम्ही पुणे जिल्ह्याकडे आलेलो आहोत आणि पुणे जिल्हा हा ए टू झेड सर्व जी काय माहिती आहे ही माहिती तुम्हाला 5 लेक्चरमध्ये बघायला मिळणार आहे आणि या 5 लेक्चरपैकी हे आपलं आजचं दुसरं लेक्चर असणार आहे। त्यासाठी सर्वांनी हे लेक्चर व्यवस्थित बघायचे आहेत, याला लाईक करायचं आहे आणि तुम्हाला जर कमेंट करा म्हटलं तर कृपया तुमचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये असले पाहिजे। तेवढं तुमचं सहकार्य मिळालं तर निश्चित जरा बरं वाटेल आणि प्रतिसाद असणं हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून मलाही या ठिकाणी माझं जे मत आहे ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यक्त करता येईल। बघा, हा 51 नंबरचा प्रश्न असणार आहे आणि 51 ते 100 अशा 50 प्रश्नांचा आढावा या लेक्चरमधून आपल्याला घ्यायचा आहे। चला, आता या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं सांगताना मी आवर्जून एक काळजी घेणार आहे की परीक्षेच्या दृष्टीने जेवढी माहिती गरजेची आहे तेवढीच माहिती आपण इथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रश्न आणि त्याचं उत्तर या अँगलने आपल्याला पुढे जायचं आहे। बघा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी जी आहे ती सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहराला समजलं जातं तर 100% हे पुणे या शहराला आपण सांस्कृतिक राजधानी समजतो। आणि जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की महाराष्ट्राची राजकीय राजधानी कोणती आहे, राजकीय राजधानी म्हटलं की मुंबई हे तुमचं उत्तर या ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे आणि जे तुम्हाला माहिती आहे। आता नागपूरचा विचार केला आपण तर नागपूर ही उपराजधानीचं ठिकाण आहे। कोणतं ठिकाण आहे? उपराजधानीचं ठिकाण आहे, हे लक्षात राहू द्या। आता तुम्हाला खूप रेअरली प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्राची उपराजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी, ओके, कारण ते वर्ग पहिलीचे प्रश्न झाले, तसे काय विचारलं जाणार नाही। आणि यावरती एक PYQ होतं की बघा, या ठिकाणी असं विचारलं होतं महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे कोणत्या शहरामध्ये भरतं तर हे प्रामुख्याने नागपूर या शहरामध्ये भरतं, म्हणून हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। आणि औरंगाबादचा विचार केला तुम्ही म्हणजे सध्या छत्रपती संभाजीनगर असा जर तुम्ही विचार केला तर हे जे शहर आहे हे एक ऐतिहासिक शहर आहे, की त्याला आपण ऐतिहासिक राजधानी देखील म्हणू शकतो। अशा पद्धतीने हे जे पर्याय आहेत यामधून आपल्याला अशा प्रकारचे जे काय प्रश्न आहेत हे अपेक्षित असणारच। आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात, ओके। चला, लक्ष द्या, काय म्हटलंय, राष्ट्रीय जल अकादमी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॅशनल वॉटर अकॅडमी असं म्हणतो, आणि ही जी नॅशनल वॉटर अकॅडमी आहे ही या अकॅडमीचं जे काय मुख्यालय आहे, हेडक्वार्टर आहे, हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर ते पुण्यामध्ये आहे मित्रांनो। कुठे आहे ते? पुण्यामध्ये आहे, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। आणि मुंबईमध्ये कोणत्या संस्थेचं मुख्यालय आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा, जे तुम्हाला PYQला आलं होतं, या अगोदर बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे, ओके। चला पुढे जाऊयात आपण। बघा, इथे काय विचारलंय तुम्हाला, पूर्वेचे ऑक्सफर्ड, ज्याला आपण मराठीमध्ये असं देखील म्हणत आहोत की ते विद्येचं माहेरघर आहे, आणि असं किंवा या विशेषणाने खालीलपैकी कोणतं शहर ओळखलं जातं असाही आपल्याला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे? पुणे हेच उत्तर आपल्याला द्यायचं आहे, ओके। ऑक्सफर्ड ही जी युनिव्हर्सिटी आहे ही युनिव्हर्सिटी ब्रिटनमध्ये सर्वात नामांकित अशी युनिव्हर्सिटी आहे आणि जगामध्ये पहिल्या क्रमांकाची जी काय युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ आहे
या विद्यापीठाला आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीचं ते विद्यापीठ आहे. आणि म्हणून जगात जर ऑक्सफर्ड असेल तर भारतामध्ये नेमकं कोणतं असं शहर आहे की जे शहर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, तर ते पुणे असणार आहे. आणि पुढे जाऊयात आपण. पुणे विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे असा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय झालं होतं माहिती आहे का, की 7 जुलै 2014ची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक प्रस्ताव दाखल केलेला होता. त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे CM होते किंवा मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण, लक्षात घ्या, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये पुणे विद्यापीठाचं नामकरण झालेलं आहे. तुम्हाला असा देखील प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आणि तो जो काळ आहे तो कोणता होता, तारीख कोणती होती ती, तर 7 जुलै ही तारीख होती. लक्षात राहू द्या, 7 जुलै 2014 या दिवशी प्रस्ताव काय झाला होता, दाखल झाला होता. आता ही तारीख तुम्हाला परीक्षेला विचारली जाणार नाही, परंतु त्यावेळेस कोणते हे होते, मुख्यमंत्री कोणते होते, किंवा तुम्हाला असं देखील विचारलं जातं की कुणाच्या काळामध्ये पुणे विद्यापीठाचं नामकरण करण्यात आलेलं होतं, तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, पृथ्वीराज चव्हाण असं असलं पाहिजे. आणि त्यानंतर परत पुढे बघा, त्यावेळेस राज्यपाल कोण होते हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या पुणे विद्यापीठाचं जे काय नामकरण आहे, या नामकरणाच्या ऑर्डिनन्सवरती किंवा अध्यादेशावरती सही करण्याचं जे काय काम आहे ते कोणत्या राज्यपालाने केलं होतं, तर त्या राज्यपालाचं नाव आहे श्री शंकर नारायण. काय नाव आहे, शंकर नारायण अशा पद्धतीने नाव आहे. आणि हे त्या काळचे काय होते किंवा तत्कालीन राज्यपाल म्हणून कार्य करत होते, असा हा प्रकार आहे. हेही लक्षात राहू द्या. आणि थोडंसं मोजका भाग आपण बघूयात की हे जे नामकरण आहे हे नामकरण नेमकं कोणत्या दिवशी झालं होतं, यांनी साईन कोणत्या दिवशी केली होती, तर ती 9 ऑगस्ट ही तारीख होती. आता ही जी तारीख आहे ही पाठ करा, ही तारीख महत्त्वाची. नामकरण नेमकं कोणत्या दिवशी झालेलं आहे, तर या तारखेवरती देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. म्हणून ही तारीख तुमची पाठ असली पाहिजे. आणि पुणे विद्यापीठाचं नामकरण झालेलं आहे तर कुणाचं नाव दिलेलं आहे, तर सावित्रीबाई फुले यांचं नाव दिलेलं आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि एक महत्त्वाची आणि एक मोजकी माहिती थोडीशी लक्षात राहू द्या. एक पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असं देखील विद्यापीठ आहे, ज्याला तुम्ही JNU असं म्हणता, JNU अशा पद्धतीने म्हणता. आणि हे JNU विद्यापीठ जे आहे ते महाराष्ट्रामध्ये नामांकित विद्यापीठ आहे, म्हणून हे लक्षात ठेवा. आणि हे कुठे विद्यापीठ आहे, तर हे दिल्ली या ठिकाणी काय आहे, विद्यापीठ आहे. लक्षात राहू द्या, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढे जाऊयात आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे नाव आहे किंवा अशा प्रकारचं जे काय विद्यापीठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, हे नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये ते एकदा कमेंट करून सांगा तुम्ही. आणि त्यानंतर शिवाजी विद्यापीठ म्हणून देखील आपल्याकडे विद्यापीठ आहे, आणि हे विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं ते देखील तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आता कमेंट करायला सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून तुम्ही कमेंट करायच्या, जेणेकरून काय होईल, माझ्याही लक्षात येईल की आपले जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही मन लावून पाहताय. म्हणून भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था ही जी संस्था आहे किंवा या संस्थेचं जे मुख्यालय आहे, हे मुख्यालय नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. असा हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. आणि पुण्यामध्ये नेमकं कुठे आहे, तर पुण्याला पाषाण नावाचं ठिकाण आहे, त्या पाषाणमध्ये असलेला हा जो मुख्यालयाचा भाग आहे तो आपल्याला बघायला मिळेल. लक्षात राहू द्या, हे देखील महत्त्वाचं आहे. विज्ञान या क्षेत्राच्या संदर्भामध्ये संशोधन करण्याचं काम जे आहे हे काम या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय. आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न आपण बघूयात. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स अशा पद्धतीची ही एक संस्था आहे, शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक कॉलेजेसची जी काय निर्मिती आहे किंवा संचलित कॉलेज या संस्थेच्या माध्यमातून भरपूर आहेत. पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स या 2 विषयाच्या संदर्भात काम करणारी किंवा एक दर्जेदार संस्था असलेली ही संस्था, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली ही कुठे संस्था आहे तर ही प्रामुख्याने पुणे या ठिकाणी आपल्याला संस्था बघायला मिळणार आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि या संस्थेचे जे काय संस्थापक आहेत ते RR काळे आहेत.
म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागणार आहे. ओके, चला पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अशा पद्धतीची ही एक संस्था आहे, जिला आपण FTII असं आपण म्हणूयात शॉर्टकटमध्ये. आणि या FTIIचं जे काय मुख्यालय आहे ते मुख्यालय आपल्याला पुणे या ठिकाणी बघायला मिळतं. आणि पुण्यामध्ये नेमकं कुठे आहे असं जर त्यांनी विचारलं तर तुम्हाला काय सांगायचं आहे, एरंडवण अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर या ठिकाणी देता येणार आहे, म्हणून हे देखील लक्षामध्ये राहू द्या. चला पुढे जाऊयात आपण. पुणे जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे जे विद्यापीठ आहे, या विद्यापीठाची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली, तर या विद्यापीठाची स्थापना मित्रांनो 1949 या वर्षी झाली. आणि आता मला कमेंट करून सांगा, या विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत, काय तुम्हाला सांगायचं आहे, गुरु कोण आहेत ते मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही. ओके, चला पुढे जाऊयात आपण. आता बघा नंतरचा प्रश्न, पुणे जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्या अंदाजे किती टक्के आहे, अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि कायम लक्षात राहू द्या, 60% अधिक पुणेची जी काय लोकसंख्या आहे ती कुठे राहते, शहरामध्ये राहते. आणि मग ग्रामीण भागामध्ये किती टक्के लोकसंख्या राहते, तर ती 40% राहते. हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि 60% जर असेल तर हा पर्याय कटला, हाही पर्याय कट होईल. आणि 65 म्हणल्यावर हे खूप पुढे गेलं आणि आपलं उत्तर काय शिल्लक राहिलं, तर 61.93%. यावरून तुम्हाला लक्षामध्ये ठेवता येईल की 60% पेक्षा अधिक जी जनता आहे, लोकसंख्या आहे, ही कुठे राहते, पुण्यामध्ये शहरी भागामध्ये राहते. आणि 40% एवढी जी काय लोकसंख्या आहे ती कुठे राहते, तर ग्रामीण भागामध्ये राहते. थोडं पुढे जाऊयात. पुणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकेल. लिंग गुणोत्तर किती आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकेल. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे ते एकदा आपण समजून घेऊयात. लक्ष द्या, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 915, 925, 940 आणि 950. तर कसं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की या ठिकाणी म्हणजे 900+ थोडंसं तुम्ही म्हणू शकता. आणि मग 900+ यावरून जर लक्षात ठेवलं तर हा जो आकडा आहे हा जास्त आहे, हा पण जास्त आहे, हा पण जास्त आहे आणि हा थोडासा कमी आहे. म्हणून तुम्ही इथं काय करेक्ट करू शकता, 915. आणि हे गुणोत्तर तुम्हाला पाठच असलं पाहिजे, लिंग गुणोत्तर. आणि लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर 1000 पुरुषांच्या पाठीमागे असलेलं स्त्रियांचं प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर, अशी आपण या ठिकाणी व्याख्या करू शकतो. हे देखील लक्षामध्ये राहू द्या. पुढे जाऊयात आपण. बघा पुणे जिल्ह्याचा साक्षरता दर जो आहे तो अंदाजा किती आहे, अशा प्रकारचा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि साक्षरता दर हा किती आहे, 85% अधिक आहे. आणि मग 85% प्लस आहे असं जर असेल तर काय करा, थोडा जवळचा जो काय पर्याय आहे तो पर्याय तुम्ही निवडू शकता. बघा 86.15% एवढा साक्षरता रेशिओ जो आहे तो तुम्हाला पुण्यामध्ये बघायला मिळतोय. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के आहे असा देखील तुम्हाला प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जाईल. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, तर 8.39% एवढी जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या एवढी लोकसंख्या पुण्यामध्ये फक्त राहते. म्हणून हा देखील महत्त्वाचा, हा 100% प्रश्न येण्याची शक्यता आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न या अगोदर देखील विचारून झालेला आहे. आता पुणे जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला सातारा हा जिल्हा तुम्हाला बघायला मिळतो, तर पुणे जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला आहे. थोडंसं दिशा एवढं म्हणजे इथे एकदा क्लिअर करून घेऊयात आपण, कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे. इथे पुणे जिल्ह्याविषयी आपण समजून घेत आहोत. कोणत्या जिल्ह्याविषयी समजून घेत आहोत, पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे ते एकदा क्लिअर करा. इकडे मी लिहितो पश्चिम, इकडे इकडे आपल्याला पूर्व लिहावं लागेल, इकडे पश्चिम, खाली दक्षिण लिहावं लागेल, वरती उत्तर. आणि आता बघा जरा, हा पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला कोणता म्हणजे जिल्ह्याचा भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. जर उत्तरेचा विचार केला तर उत्तरेला बघा रे 2 जिल्हे असलेले आपल्याला बघायला मिळतील. इकडे नगर आहे, अहिल्यानगर,
ओके. आणि इकडे कोणता आहे, ठाणे हा जिल्हा आपल्याला बघायला मिळतो, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि इथे जर पूर्वेचा आपण विचार केला तर पूर्वेला इकडे तुम्हाला नगरचा काही भाग बघायला मिळतो, आणि खाली आग्नेयचा विचार केला, कशाचा विचार केला, आग्नेयचा विचार केला तर आग्नेयला सोलापूर हा जो जिल्हा आहे हा जिल्हा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि इकडे नैऋत्यचा विचार केला, पश्चिमेचा विचार केला तर इथे रायगड हा जो जिल्हा आहे हा जिल्हा आपल्याला इथे बघायला मिळतो, लक्षात ठेवा. इकडे वायव्येला ठाणे या जिल्ह्याची सीमा इथे लागलेली आपल्याला बघायला मिळते. ईशान्येचा विचार केला तर डेफिनेटली कुणाची सीमा असणार आहे, तर ती नगरची सीमा आहे. म्हणजे सर्वाधिक सीमा ही नगरची, म्हणजे अहिल्यानगरची कुणाला लाभलेली दिसायली, तर पुणे या जिल्ह्याला लाभलेली आपल्याला दिसत आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न क्लिअर करूयात. काय म्हटलंय बघा, पुणे जिल्ह्यात शहरी लोकसंख्या जास्त आहे की ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. आणि डेफिनेटली कोणती संख्या जास्त असणार आहे, तर शहरी संख्या जास्त आहे आणि ती 60पेक्षा अधिक तुम्हाला बघायला मिळते, आणि ग्रामीण लोकसंख्या 40पेक्षा अधिक इथे बघायला मिळते. म्हणून हाही आकडा जो आहे हा डोक्यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर पुढे बघा, आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा पुणे जिल्ह्यातील कोणत्या किल्ल्यावरती झाला आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की जगातल्या म्हणण्यापेक्षा आपण भारतातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या म्हणणं हे खूप गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर माहिती असणार आहे, आणि माहिती असायला पण पाहिजे. आणि नसेल तर कृपया सगळं सोडून द्या, मग हे जग सोडलं तरी हरकत नाही, पर्याय नाही त्याशिवाय, बरोबर आहे की नाही. तुम्हाला जर एवढे महत्त्वाचे किंवा एवढे सोपे जर प्रश्न येत नसतील तर मग अवघड आहे. आणि पुढे बघा, आता पुणे हे या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रत्येकाने या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी बघेल काय उत्तर टाकलंय म्हणून तुम्ही. आणि ज्याने टाकलं नसेल त्या आधारावर आपण असं गृहीत धरू की त्याला काहीच माहिती नाही म्हणून. आणि पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपती हे जे आहे मित्रांनो, हा कसबा गणपती किंवा या गणपतीची स्थापना खालीलपैकी कुणी केलेली, अशा प्रकारचा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे राजमाता जिजाबाई यांच्या माध्यमातून कसबा गणपती हा जो आहे हा स्थापन झालेला होता. आणि हा पहिला एक नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो. या गणपतीच्या माध्यमातून नवस पूर्ण होतो लोकांचा. पुढे चला बघा, पेशव्यांनी मुठा नदीच्या काठी कोणता प्रसिद्ध वाडा बांधला, याचंही उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे. आणि काय उत्तर आहे याचं, तर याचं उत्तर शनिवार वाडा आहे मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा. पुढे जाऊयात आपण. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर पुणे शहरात कोणाच्या आधिपत्याखाली सत्ता गेलेली आहे, किंवा पुणे शहरच कुणाच्या आधिपत्याखाली गेलं आहे, तर डेफिनेटली कुणाच्या आधिपत्याखाली गेलेलं होतं, तर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली गेलेलं होतं. आणि त्या लढाईचं नाव काय आहे, तर भीमा कोरेगाव अशी ती लढाई होती. आणि ही जी भीमा कोरेगावची लढाई मित्रांनो, ओके, भीमा कोरेगाव ओके, भीमा कोरेगावची काय आहे ती लढाई आहे. आणि ही जी लढाई आहे ही लढाई कधी झाली होती, 1 जानेवारीला झाली होती 1818. पेशवाईचा काय होता ही तारीख, शेवट म्हणून आपण इतिहासामध्ये ओळखतो. पेशवाईचा अस्त कधी झाला असा देखील प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारून झालेला आहे. म्हणून हे PYQ तुम्हाला एकदम चांगले करायचे आहेत, लक्षामध्ये ठेवा. चला पुढे जाऊयात आपण. लक्ष द्या आता पुढे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा कधी सुरू केली, हा खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर मी देतो. आणि तुम्हाला पण माहिती आहे 1948ला पुण्यामध्ये ही शाळा सुरू झाली होती. 1 जानेवारी तारीख होती. आणि कुठे कुणाच्या वाड्यामध्ये चालू झाली होती शाळा, ते एकदा कमेंट करून सांगा कुणाचा वाडा होता तो, म्हणून तो एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. पुढे जाऊयात आपण. बघा, पुण्याला महाराष्ट्राची राजधानी मानलं जातं, बरोबर आहे, पण ती कोणती राजधानी मानलं जातं, कशा स्वरूपाची राजधानी मानलं जातं, तर पुण्याला आपण सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखतो. हा देखील प्रश्न झालेला आहे आपला. पुणे जिल्ह्यात
एकूण किती तालुके आहेत? तर 14 तालुके आहेत. किती तालुके आहेत? 14 तालुके आहेत. आपण पुढे जाऊयात. पुण्यातील आगाखान पॅलेस ही जी ऐतिहासिक वास्तू आहे, या ऐतिहासिक वास्तूचा जो काय संदर्भ आहे किंवा संबंध आहे तो खालीलपैकी कोणत्या ऐतिहासिक घटनेशी संबंधित आहे? तर त्याचं डेफिनेटली उत्तर काय पाहिजे? चले जाव आंदोलन आहे. लक्षात आलं? हे जे चले जाव आंदोलन होतं, चळवळ होती, ही 1942ला सुरू झालेली होती असं विचारलंय परीक्षेमध्ये. क्रम लावा म्हटलेलं आहे त्यांनी, आलेला आहे प्रश्न. आणि असहकार आंदोलन हे 1920चं होतं मित्रांनो, म्हणून हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि सविनय कायदेभंग म्हटलं तर हे 1930चं आंदोलन आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून, या चळवळीच्या माध्यमातून काय झालेलं होतं? तर दांडी यात्रा जी आहे ती दांडी यात्रा सुरू करण्यात आलेली होती, म्हणून हे देखील तुमच्या लक्षामध्ये असणार आहे निश्चितच. ओके, तर या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. या तारखेवरती तुम्हाला फोकस करावा लागणार आहे. बघा, 1 ऑगस्ट ही तारीख होती, प्रत्येकाला आठवत असेल, 1 ऑगस्ट 1920. आणि या तारखेला काय झालं होतं? तर या तारखेला प्रामुख्याने 3 घटना घडल्या होत्या. किती घटना? 3 घटना घडल्या होत्या. पहिली घटना कोणती आहे ती एकदा क्लिअर करून सांगतो. तर या ठिकाणी लोकमान्य टिळक जे आहेत, लोकमान्य टिळकांचं निधन याच तारखेला झालं होतं, म्हणून ही तारीख तुम्हाला लक्षामध्ये ठेवायची. 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळकांचं निधन. आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जे आहेत, अण्णाभाऊ साठेंचा याच तारखेला काय झाला होता? जन्म झाला होता. आणि याच तारखेला कोणती चळवळ सुरू झाली होती? असहकार जे आंदोलन आहे, हे आंदोलन महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली त्या आंदोलनाची सुरुवात झाली. आपण ब्रिटिशांना सहकार्य करायचं नाही अशा प्रकारचा मुद्दा पुढे आला. आणि पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी जी आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सोसायटी, अलग लक्षात. आणि या संस्थेच्या माध्यमातून पुण्यात शिक्षणाचा जो काय प्रसार आहे, हा प्रसार जरा जास्त झालेला बघायला मिळतो. आणि या शिक्षण संस्थेमध्ये सर्वाधिक उच्चवर्णीयांचे लोक पण आपल्याला बघायला मिळाले होते. आणि नंतरच्या काळामध्ये थोडासा बदल झालेला आपल्याला बघायला देखील मिळाला होता. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहे, या सोसायटीची स्थापना ही लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून झाली होती, यांच्या पुढाकारातून झाली होती. थोडंसं आवर्जून लक्ष द्या. बघा, या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून किंवा मग ही जी सोसायटी आहे, ही सोसायटी लोकमान्य टिळक आणि त्यांचे मित्र, बघा हे व्यवस्थित समजून घ्या. यामध्ये कोण कोण होतं? संस्थापक या बॉडीमध्ये कोण होतं? तर गोपाल गणेश आगरकर देखील होते. गोपाल गणेश आगरकर देखील होते. तुम्हाला परीक्षेला काहीही विचारलं जाईल, आगरकर. ओके. आणि त्यानंतर चिपळूणकर देखील होते, विष्णू शास्त्री चिपळूणकर. ठीक आहे, चिपळूणकर यांचा देखील इथे काय होता? सहभाग होता. ओके, अशा प्रकारे या गोष्टी आपल्याला लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. ओके. आणि महात्मा फुलेंविषयी किंवा गोपाल कृष्ण गोखले विषयी या किंवा न्यायमूर्ती रानडे असतील यांच्याविषयी पुढे प्रश्न येणारच आहेत, तेही लक्षामध्ये ठेवा. तत्पूर्वी हा प्रश्न खूप गाजलेला होता. काय प्रश्न होता? तर गोपाल कृष्ण गोखले हे टिंबटिंब व्यक्तीचे राजकीय गुरु आहेत. मला कमेंट करून सांगा तुम्ही. आपण पुढे जाऊयात. लक्ष द्या पुढे. त्यानंतर पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही जी अकॅडमी आहे, ज्याला तुम्ही NDA असं म्हणता, ओके, नॅशनल डिफेन्स अकॅडमी असं म्हणता. आणि ही जी अकॅडमी, या अकॅडमीचं मुख्यालय पुण्यामध्ये नेमकं कुठे आहे? तर पुण्यात ते खडकवासला या ठिकाणी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि या NDAचे जे काय सध्या अध्यक्ष आहेत किंवा महत्त्वाचे जे काय प्रमुख आहेत ते कोण आहेत? तर अनिल जग्गी आहेत. कोण आहेत? अनिल, हे महत्त्वाचं आहे, अनिल जग्गी हे तुम्हाला बघायला मिळतील. आता हा करंटचा प्रश्न आहे, म्हणून हा देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवावा लागेल. आपण चला पुढे जाऊयात. बघा, कोणत्या पेशव्याने शनिवार वाडा बांधलेला आहे असा डेफिनेटली प्रश्न विचारला जातो. हा जरी बेसिक असला तरी पण प्रश्न विचारला जातो. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे? बाजीराव पेशवे. हे कितवे? तर हे थोरले पहिले बाजीराव पेशवे आहेत. ज्यांना तुम्ही बाजीराव मस्तानी म्हणता ते हेच आहेत. आता आपण पुढे जाऊयात. लक्ष द्या. पुण्याजवळील वडू बुद्रुक या ठिकाणी
कोणाच्या किंवा हे जे ठिकाण आहे हे कोणाच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे किंवा या ठिकाणी कोणाची समाधी आहे? सरळ सोपा प्रश्न. वडू बुद्रुकला कोणाची समाधी आहे? छत्रपती संभाजी महाराज यांची काय आहे? समाधी आहे. लक्षात ठेवा, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण भीमा या नदीमध्ये त्यांचं जे काय शव आहे त्याचे जे काय तुकडे आहेत ते फेकले होते आणि हा इतिहास बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी थोडंसं पुढे जातो मित्रांनो. लक्ष द्या, पुण्यातील सिंहगड किल्ला कोणत्या टिंबटिंब तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो? तर तो हवेली तालुक्यामध्ये आहे. कोणत्या तालुक्यामध्ये? सिंहगड, हवेली तालुक्यामध्ये. आणि या सिंहगडाला जुन्या काळामध्ये काय म्हटलं जायचं? अगोदर पूर्वी कोणतं नाव होतं? कोंढाणा असं नाव होतं. आणि हा कोंढाणा जो आहे, हा या कोंढाण्याचा जो सुभेदार होता तो कोण होता ते एकदा मला कमेंट करून सांगा. आणि त्या सुभेदाराला तानाजी मालुसरे यांनी धारातीर्थ पाडलं होतं आणि स्वतः पण त्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात धारातीर्थी पडले होते आणि महाराजांनी उद्गार काढले होते. म्हणजे गड आला पण सिंह गेला. वर्ग 4 मध्ये शिकलो होतो. पुढे जाऊयात आपण. पुढे काय म्हटलंय बघा, भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांना कोणत्या वास्तूत नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं? आणि जी वास्तू आहे पुण्यामध्ये, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? आगा खान पॅलेस. आणि या आगा खान पॅलेसमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, म्हणजे या ठिकाणी कस्तुरबा गांधी तर होत्याच, पण यांच्याबरोबर सरोजिनी नायडू देखील होत्या. ओके. आणि सरोजिनी नायडू यांचं निधन या आगा खान पॅलेसमध्येच झालेलं होतं नंतरच्या काळामध्ये, म्हणून ते देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. आता पुढे बघा, लाल महाल हा जो आहे, लाल महाल हा जो आहे हा महाराजांच्या माध्यमातून बांधण्यात आलेला होता. आणि मग ही वास्तू प्रामुख्याने कोणाच्या वास्तव्यासाठी ओळखली जाते? तर वास्तव्यासाठी म्हणाले, हा प्रश्न महत्वाचा आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं बालपण याच वास्तूमध्ये गेलं होतं मित्रांनो. लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि या वास्तूमध्ये आश्रयाला शाहिस्ते खान होता आणि शाहिस्ते खानाची बोटं महाराजांनी कापली होती आणि शाहिस्ते खानांना लक्षात आलं की महाराज ही म्हणजे साधी व्यक्ती नाही आहे, बरोबर आहे की नाही? आणि मग एकदम पाय लावून असा एकदम धाव वेगाने असं कुत्र्यासारखा पळू लागला. बघा आता नंतरचा प्रश्न काय? पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती हे जे आहे हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं? आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे? बुधवार पेठ असं उत्तर आहे त्याचं. चला पुढे जाऊयात. पुण्याजवळील आळंदी नावाचं ठिकाण आहे आणि हे प्रत्येकाला माहिती आहे. आळंदी हे ठिकाण कोणाच्या सहजीवन समाधीसाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे? संत ज्ञानेश्वरांच्या संदर्भामध्ये हे जे हा जो प्रश्न आहे किंवा ही जी समाधी आहे ती लक्षात आपण घेतली पाहिजे. आणि पुणे जिल्ह्यातील देहू नावाचं ठिकाण हे कोणत्या संतांचे गाव म्हणून ओळखलं जातं? आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे? तर त्याचं उत्तर हे संत तुकाराम महाराज असं असलं पाहिजे मित्रांनो. पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न बघा, पुण्यातील शिंदे छत्री ही वास्तू कोणाला समर्पित करण्यात आलेली आहे? तर डेफिनेटली उत्तर बऱ्याच जणांनी दिलं असेल. इथं शिंदे आहे आणि इथे पण शिंदे आहे. मग ते कोणते शिंदे आहेत? तर महादजी शिंदे यांच्या संदर्भामधली ती काय आहे? वास्तू आहे, म्हणून ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते? तर गणेश वासुदेव जोशी यांना ओळखलं जातं, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. ही बाब देखील या ठिकाणी महत्त्वाची ठरते. आपण लगेच पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना ही म्हणजे 1873ला कोणी केली होती? अशा प्रकारचा प्रश्न इथे तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि त्याचं करेक्ट उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं असेल तर महात्मा फुले असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात मित्रांनो. पण एक लक्षात राहू द्या, इथे काही गोष्टी आपल्याला क्लिअर कराव्या लागतील. बाकीच्या लोकांविषयी काय काय प्रश्न येतात ते सांगतो. बघा, आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी पाहिलं तर प्रश्न असा होता बघा की यांचा जन्म हा नेमकं कुठे झाला? असा प्रश्न PYQ मध्ये विचारला होता. महू या गावी त्यांचा जन्म झालेला होता आणि जे मध्य प्रदेशमध्ये गाव आहे मित्रांनो,
आणि 1891ला जन्म झाला होता. कधी झाला होता? 1891ला जन्म झाला होता. आणि त्यांचा महापरिनिर्वाण दिन जो आहे तो कधी आहे? तर 6 डिसेंबर 1900 कधी आहे? 56ला आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि बाबासाहेबांचे जे काय पुस्तकं आहेत त्यांनी लिहिलेले ते पुस्तकं देखील परीक्षेला विचारले जातात. त्यामध्ये जर सांगायचं झालं तर आपण इथे म्हणू शकतो हू वेअर द शूद्राज, ज्याला शूद्र मूळचे कोण असं देखील तुम्ही म्हणू शकता. अस्पृश्यता हे देखील त्यांचं पुस्तक आहे. ओके, असे अनेक पुस्तकं आहेत. ओके, मी इथे लिहून टाकतो काही मोजक्या आणि महत्त्वाच्या पुस्तकांची नावे परीक्षेमध्ये विचारली जातात. याला आपण ग्रंथसंपदा म्हणतो बघा. आणि ग्रंथसंपदा परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर विचारलेला आहे. ओके, यावरती प्रश्न असतोच. ओके, म्हणून थोडासा उशीर होईल, सहन करा, आपण समजून घेऊयात. बघा, अस्पृश्यता अशा प्रकारचं पुस्तक देखील त्यांचं आहे. त्यानंतर रुडल्स इन हिंदुझम असं देखील पुस्तक आहे. खूप क्रिटिसिझम झालेलं पुस्तक होतं हे. पुढे जाऊयात आपण. नंतर तिसरा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न आहे शूद्र मूळचे कोण असा देखील प्रश्न विचारला जाईल आपल्याला. ओके, हे सर्वात जास्त विचारले गेलेले काय आहेत? त्यांची पुस्तकं आहेत. म्हणून एवढे जरी ॲटलिस्ट लक्षात राहिले तर जरा बरं होईल. आणि आता पुन्हा कुणाची ग्रंथसंपदा? तर महात्मा फुलेंची एक विचारली जाते बघा. महात्मा फुलेंची ग्रंथसंपदा जर पाहिली तर त्यामध्ये काय विचारलं जाईल आपल्याला? गुलामगिरी एक त्यांचं पुस्तक आहे. खूप गाजलेलं पुस्तक आहे. ओके, गुलामगिरी छोटं पुस्तक आहे. निश्चित तुम्ही वाचा एकदा नोकऱ्या लागल्यानंतर. गुलामगिरी. त्यानंतर पुढे आहे बघा ब्राह्मणांचे कसब. काय आहे? ब्राह्मणांचे कसब असं देखील हे पुस्तक आहे बघा. खूप गाजलेलं पुस्तक आहे. ओके, हां. आता त्यानंतर तिसरा काय आहे? शेतकऱ्याचा आसूड. बघा, शेतकऱ्याचा आसूड असं देखील काय आहे? पुस्तक आहे. त्यानंतर परत एक महत्त्वाचं त्यांचं नाटक आहे जे पुस्तक परीक्षेमध्ये भरपूर विचारलं जातं बघा. तृतीय रत्न असं नाटक आहे. ओके, अशा पद्धतीने. म्हणून एवढं तरी लक्षात राहू द्या ॲटलिस्ट. आणि त्यांचं मृत्यूपत्र हे कोणत्या नावाने ओळखलं जातं ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. आणि बाकी कर्वे साहेबाविषयी आपल्याला पुढे जाणून घ्यायचं आहेच. पुढे चला बघा. विधवा पुनर्विवाहाला उत्तेजन किंवा प्रोत्साहन म्हणू आपण. विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यात कोणत्या समाजसुधारकांचे मोठे योगदान आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर इथे महर्षी धोंडो केशव कर्वे असं त्याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो लक्षात राहू द्या, कर्वे यांच्या संदर्भात जर जाणून घ्यायचं असेल तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. 1896ला त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का? तर 1896ला त्यांनी विवाह उत्तेजक मंडळ हे त्यांनी स्थापन केलं होतं. काय स्थापन केलं होतं? विवाह उत्तेजक मंडळ या मंडळाची त्यांनी स्थापना केली होती. लक्षात ठेवा. म्हणून हा प्रश्न देखील या ठिकाणी काय आहे? महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर परत पुढे बघा, त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का? हे 1893 या. तर 1893लाच त्यांनी एक परत खूप असा धाडसी निर्णय घेतला होता. त्यांनी एका विधवेसोबत काय केलं होतं बघा, विधवेसोबत त्यांनी लग्न केलं होतं. म्हणून यांना आपण काय म्हणतो? कर्ते सुधारक म्हणून ओळखतो बघा. विधवे सोबत काय केलं होतं? लग्न केलं होतं. लक्षात राहू द्या. आणि ज्या विधवेचं नाव काय होतं त्यांचं? तर आनंदीबाई असं नाव होतं बघा. हे देखील लक्षात ठेवा. आनंदीबाई. त्या गोदाबाई म्हणून देखील काय आहेत? प्रसिद्ध आहेत. गोदूबाई. ओके, या नावाने देखील काय आहेत? प्रसिद्ध आहेत. हे देखील तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतर पुढे काय झालं मित्रांनो बघा, लक्षात ठेवा की एक खूप महत्त्वाची एक म्हणजे बाब सांगतो. 1916ला काय झालं माहिती आहे का? डायरेक्ट थेट मुद्द्याला हात घालू. 1916ला मुंबईमध्ये
पुण्यामध्येच मुळात तर ते विद्यापीठ स्थापन झालं होतं, ज्याला आपण SNDT विद्यापीठ म्हणतो. SNDT असं जे काय विद्यापीठ आहे हे महिला विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाची काय झाली होती, स्थापना झाली होती. आणि या विद्यापीठाची प्रेरणा किंवा अशा प्रकारचं आपल्या भारतामध्ये विद्यापीठ पाहिजे महिलांसाठी, तर हा जो प्रेरणेचा भाग आहे हा कोणत्या विद्यापीठाकडून घेतला होता, तर जपान विद्यापीठाकडून कर्वेंनी घेतला होता. आणि SNDTचा फुल फॉर्म काय आहे, तर श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी असं त्याचं नाव आहे. कारण विठ्ठलदास ठाकरसी यांनी या विद्यापीठाला देणगी दिली होती आणि देणगी दिल्यानंतर त्यांच्या आईचं नाव या विद्यापीठाला लावण्यात आलेलं होतं, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके, चला आता त्यानंतर परत पुढे काय लक्षात ठेवायचं आहे, 1951ला काय झालं की या समाजसुधारकांना जे आहेत यांना काय झालं, तर विभूषण बघा, पद्मविभूषण जो काय पुरस्कार आहे हा पुरस्कार भारत सरकारच्या माध्यमातून देण्यात आला. ओके, आता त्यानंतर पुढे काय झालं बघा, नंतर हे पण महत्त्वाचं आहे, 1955ला काय झालं, तर 1955ला डिलीट जी पदवी आहे ही पदवी PhD ची पदवी, ज्याला आपण डॉक्टर ऑफ लिटरेचर असं म्हणतो. आणि डॉक्टर ऑफ लिटरेचर ही जी पदवी, ही पदवी कोणत्या विद्यापीठाच्या माध्यमातून मिळाली, तुम्ही पुणे जिल्ह्याचा अभ्यास करताय, पाठ पाहिजे आहे, तर पुणे विद्यापीठामधूनच त्यांना किंवा त्या विद्यापीठाच्या माध्यमातूनच त्यांना ही पदवी मिळालेली आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. ठीक आहे, SPPU असं आपण त्या विद्यापीठाला इन शॉर्ट म्हणू शकतो. ओके, आता आपण पुढे जाऊयात. एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, 1958ला त्यांना भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला होता. म्हणून हा देखील प्रश्न कर्वे साहेबावरती विचारलं जाणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न हे डेफिनेटली परीक्षेमध्ये विचारले जातात, म्हणून हे पाठ पाहिजे मित्रांनो तुम्हाला. ओके, आपण पुढे जाऊयात. नंतरचा जो काय प्रश्न आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करूयात. चला बघा, केसरी वृत्तपत्र आहे आणि त्याचबरोबर मराठा वृत्तपत्र आहे. आणि हे दोन्ही वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली होती, याचं उत्तर करेक्ट काय असलं पाहिजे, तर गोपाल गणेश आगरकर असं उत्तर असलं पाहिजे. आणि या विद्यापीठाचे सर्वेसर्वा लोकमान्य टिळक हे देखील होते, म्हणून तुम्हाला परीक्षेमध्ये काहीही विचारलं जाईल ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, चला पुढे आपण बघूयात काय झालं हे एकदा व्यवस्थित क्लिअर करा, लक्षात ठेवा. अशा प्रकारचे हे म्हणजे वृत्तपत्र होते, एक केसरी वृत्तपत्र आणि दुसरं मराठा वृत्तपत्र. तुम्हाला विचारलं जाईल की केसरीचे संपादक कोण होते, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. आणि याचे संपादक हे आगरकर होते. कोण होते, आगरकर होते. आणि मराठा वृत्तपत्राचे संपादक हे लोकमान्य टिळक होते. आणि यांच्यामध्ये वैचारिक मतभेद झाले की यांच्यामध्ये सामाजिक स्वातंत्र्य अगोदर पाहिजे का राजकीय स्वातंत्र्य अगोदर पाहिजे, या मुद्द्यावर मतभेद झाले. आणि मग तो जो मुद्दा आहे या ठिकाणी खूप म्हणजे असा व्यापक झाला आणि आगरकरांनी संपादक पदाचा राजीनामा दिला आणि आगरकरांनी स्वतः एका म्हणजे वृत्तपत्राची सुरुवात केली, ज्या वृत्तपत्राला आपण सुधारक वृत्तपत्र म्हणू. आणि या सुधारकची जी मराठी आवृत्ती आहे ती आगरकर स्वतः चालवायचे आणि इंग्लिश आवृत्ती कोण चालवायचं, कोण संपादक होतं, गोपाल कृष्ण गोखले होते. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण जाऊयात पुढे. नंतरचा प्रश्न बघा, 1870 मध्ये पुण्यात कोणत्या संस्थेची स्थापना झालेली होती, तर पुण्यामध्ये या ठिकाणी सार्वजनिक सभा या संस्थेची काय झालेली होती, स्थापना झालेली होती. सार्वजनिक सभेची स्थापना ही नेमकं कधी झालेली, तर 1870 मध्ये झालेली. म्हणून हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. आणि या संस्थेची स्थापना ही 1873ला झालेली. कधी झालेली, 1873च्या दरम्यान. ही पण संस्था त्याच वर्षी अस्तित्वात आलेली आहे. प्रार्थना समाज हा जो आहे हा म्हणजे 1867च्या दरम्यान अस्तित्वात आलेला बघायला मिळतो. पुढे जाऊयात. लोकहितवादी ही जी व्यक्ती आहे किंवा हे जे टोपण नाव आहे हे खालीलपैकी कुणाला दिलेलं आहे किंवा या नावाने कुणाला आपण ओळखतो लोकहितवादी,
तर गोपाल हरी देशमुख यांना आपण ओळखतो. हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण थोडं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न पटकन कव्हर करूयात. पहिल्या महिला शिक्षिका आणि पहिल्या महिला मुख्याध्यापिका कोण आहेत हे मला एकदा कमेंट करून सांगा. हे प्रत्येकाला माहिती पाहिजे. जर माहिती नसेल तर मग शिक्षणाचा अधिकार नाही असं आपण म्हणू शकतो. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा, त्यानंतर शारदा सदन ही जी संस्था आहे ही संस्था कोणी स्थापन केली आणि जी संस्था विधवा महिलांसाठी काम करणारी संस्था होती, पंडिता रमाबाई यांच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली ही काय होती, संघटना होती. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची पण काय केली होती, स्थापना केली होती. बघा, आर्य महिला समाज देखील त्यांनी स्थापन केलेला होता. पुढे त्यांनी शारदा सदन तर स्थापनच केली होती, शारदा सदन. ओके, त्यानंतर पुढे बघा, कृपा सदन ही पण त्यांनी काय केली होती, संस्था स्थापन केली होती. सेवा सदन पण त्यांनी स्थापन केली होती. अशा प्रकारे हे सदन म्हणलं की लक्षात राहिलं पाहिजे. ओके, चला आपण थोडं पुढे जाऊयात. नंतरचा प्रकार बघूयात काय आहे. बघा की भारतीय असंतोषाचे जनक म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखलं जातं, तर डेफिनेटली तुम्ही करेक्ट उत्तर दिलेलं असणार आहे. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, कुणाला, तर लोकमान्य टिळक यांना ओळखलं जातं. आणि हे देखील लक्षात ठेवा की असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना कुणी म्हटलं होतं, तर लोकमान्य टिळकांना कुणी म्हटलं होतं, तर हे प्रामुख्याने व्हॅलेंटाईन चिरोल या इंग्रज अधिकाऱ्याने म्हटलेलं होतं. व्हॅलेंटाईन चिरोल हे नाव तुम्हाला डेफिनेटली लक्षामध्ये ठेवावं लागेल. आपण थोडं पुढे जाऊयात. महर्षी कर्वे या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि महर्षी कर्वे यांना कोणत्या वर्षी भारतरत्न हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार दिला आहे. आणि मी तुम्हाला मागेच सांगितलंय, एकदा मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आणि हा भारतरत्न हा जो पुरस्कार आहे त्यांना कितव्या वर्षी मिळाला होता, तर 100व्या वर्षी मिळाला होता. कोणत्या वर्षी मिळाला होता, त्यांचं वय तेव्हा काय होतं हे देखील परीक्षेला विचारलं जातं. आणि तेव्हा वय त्यांचं 100 वर्ष होतं. ओके, चला पुढे जाऊयात. आपण काय म्हटलंय बघा रे बाबा, तर सुधारक हे वृत्तपत्र खालीलपैकी कुणी चालू केलेलं होतं बाबा, सुधारक वृत्तपत्र. तर याविषयी आपलं बोलणं झालंय. करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, तर गोपाल गणेश आगरकर. ओके, चला पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघूयात. विधवा विवाह उद्योजक मंडळी म्हणाले बरं का, मंडळी असा प्रश्न आहे. आणि याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, डॉक्टर आत्माराम पांडुरंग असं याचं उत्तर असलं पाहिजे. आणि दादोबा पांडुरंग तरखडकरांनी त्यांना काय केली होती, मदत केली होती स्थापन करण्यासाठी. लक्षात ठेवा, म्हणून हा पण प्रश्न इथे महत्त्वाचा आहे. चला पुढे जाऊयात. पुढे काय आहे बघा रे, तर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा या संस्थेचं पुण्यामध्ये मुख्यालय आहे. तर पुण्यामध्ये नेमकं कुठे मुख्यालय आहे, तर पाषाण या ठिकाणीच तुम्हाला या संस्थेचं काय बघायला मिळतं, मुख्यालय बघायला मिळतं. ही प्रयोगशाळा आहे, लॅबोरेटरी आहे. पुढे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, ओके, ज्याला आपण NIV या नावाने देखील ओळखतो. आणि ही संस्था कोणत्या रोगावरील संशोधनासाठी ओळखली जाते, आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे बघा, विषाणू म्हणायलंय तर आपलं ऑप्शन पण तसंच असलं पाहिजे. विषाणूजन्य आजारांसाठी ही संस्था काय करते, काम करते. व्हायरल जे काय म्हणजे डिसीज आहेत त्यासाठी ती काम करेल. बघा, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स म्हणल्यावर तुम्हाला कळालं पाहिजे ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे काय, ज्याला तुम्ही खगोलशास्त्र असं म्हणू शकता. आणि खगोलशास्त्र व खगोल भौतिकी संशोधनासाठी ही प्रामुख्याने संस्था काय करते, काम करते. आणि जिचं मुख्यालय पुण्यामध्येच तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि एक सेकंड लास्ट क्वेश्चन घ्या. सेंटर वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन जे आहे ही संस्था पुण्यामध्ये कार्यरत आहे. आणि पुण्यामध्ये नेमकं कुठे, तर खडकवासला या ठिकाणी आपल्याला ही संस्था बघायला मिळते. म्हणून हाही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. आणि पाण्याचे साठे कुठे कुठे आहेत या संदर्भामध्ये काम करणारी ही संस्था आहे, ही एक महत्त्वाची संस्था आहे. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स असं म्हटलं आहे. बघा, सेलसाठी काम करणारी संस्था आहे. आणि मग पुणे या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे. आणि कोणत्या घटकावर
ती काय करते, संशोधन करते. तर डेफिनेटली उत्तर आपलं काय पाहिजे आहे, पेशी विज्ञानासाठी ती काम करणारी संस्था आहे. अशा प्रकारचे आपले या ठिकाणी या सेकंड लेक्चरमध्ये किती क्वेश्चन कव्हर झालेले आहेत, कितवा क्वेश्चन, तर 100वा क्वेश्चन झालेला आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण 50 क्वेश्चन पूर्ण केलेले आहेत. लक्षात ठेवा, हे आपलं सेकंड लेक्चर आहे आणि आपलं जे काय थर्ड लेक्चर असणार आहे ते लवकरच मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत वेट फॉर मी. ओके, थँक्यू सो मच.